हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे जान्हवी गायकवाड. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी आज तुम्हाला मटन बिर्याणी ही रेसिपी शेअर करत आहे. अर्धा किलो मटन स्वच्छ धुवून घ्या. त्याच्यामध्ये 1.5 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच हळद, धना जिरे पावडर 1.5 चम्मच. घरात जो मसाला असतो आपल्या तो मी 2 चम्मच टाकले. तुम्हाला हवं तेवढं टाकू शकता, तिखट जर हवं असेल तर. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाका. मी 2 चम्मच मीठ टाकते. तुम्हाला हवं तितकं म्हणजे थोडं लागत असेल तर जास्ती टाकू शकता. त्याच्यानंतर आपण अर्धा वाटी दही टाकतोय. त्याच्यात कोथिंबीर, पुदिना हे सगळं ॲड करतोय. या मिश्रणाला चांगलं मॅरिनेट करा. चांगलं एकजीव करा. सगळ्या बाजूनी, चारही बाजूनी कोथिंबीर, पुदिना सगळीकडून लागू द्या. त्याच्यानंतर आपण लसूण, अद्रक, पुदिना, कोथिंबीर, जिरे ह्याचं मिश्रण करणार आहे आणि तेही आपण मटन मॅरिनेटमध्ये टाकणार आहे. याने अजून चविष्ट लागते. हे सगळं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्या एकदम बारीक. तुम्हाला हवं तितकं लसूण तुम्ही लसूण जेवढा टाकाल तेवढं मटण कोणतंही वशाटाचं असो अजून चव येते खाण्यात. लसूण आणि अद्रक असेल तर. नाहीतर तुम्हाला अशी पेस्ट नसेल करायची तर तुम्ही डायरेक्ट अद्रक लसणाची पेस्ट टाकू शकता. तर कुकर घेऊया. कुकरमध्ये 5 ते 4 चमचे तेल टाकूया. त्याच्यामध्ये आपण खडा मसाला, कांदा, टमॅटो, मिरची हे 4 मी टाकले. तुम्हाला अजून पाहिजे हवं असेल, तिखट हवं असेल तर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्ती टाकू शकता, किमान 8, त्याच्या जास्ती नको. नंतर आपण हे मॅरिनेट कांदा टमॅटोमध्ये टाकून घेऊया आणि चांगलं गदा 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 हलवून घेऊया त्याला तरी येऊपर्यंत. कुकरमध्ये टाकताच साईडने तेल पसरलं बघा. खूप छान दिसायला लागला. सगळं चारही बाजूनी चांगलं हलवून घ्या. कांदा टमॅटो येतो. मी कांदा टमॅटो हा अर्ध कच्चाच भाजलाय, जास्ती गाळ नाही भाजलाय, कारण कुकरमध्ये तो गाळ होणार, दिसणारही नाही. छान तरी आली आहे, छान रंग दिसतोय मस्त. हे तुम्ही ग्रेव्ही पण करू शकता, मटन ग्रेव्ही. तर ह्याच्यामध्ये खोबऱ्याचा मसाला टाकायची गरज नाही. फक्त हे लसूण, जिरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर पेस्ट हे सगळं असलं ना तरीही खूप छान ग्रेव्ही मटन ग्रेव्ही होईल. फक्त बाहेरचे मसाले वापरू नका. त्याच्यानंतर आपण ह्याला कुकर लावून घेऊया. कुकर लावायच्या आधी कोथिंबीर, पुदिना हे सगळं टाकून घेऊया. अर्धा तांब्या पाणी ओतूया. 4 शिट्ट्या करून घेऊया. मस्त गाळ होईल थोडंसं, म्हणजे 80% शिजल मटण. त्याच्यानंतर 20% टोपात शिजेल. त्याच्यानंतर आपण तांदूळ धुवायला घेऊया. तांदूळ हे आपण अर्धा घंटा भिजत ठेवूया. तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्याला अर्धा घंटा भिजत राहू द्या. कुकरची शिट्टी झाली असेल की आपण लगेच त्याला टोपात काढून घेऊया. टोपात काढून घेतल्यानंतर भिजव घातलेले तांदूळ त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया. चांगलं हलवून घेऊया. दिसतंय तुम्हाला? खूप छान आहे बघा. तेल आलंय तिथे कोपऱ्याला मध्ये. खूप छान. त्यानंतर सगळीकडून परतून घ्या त्यानंतर कुकरमध्ये पाणी टाकून सगळ्या साईडनी सगळा जो मसाला आहे तो सगळा काढून टोपात ओतून द्या. टोपात ओतल्यानंतर त्याच्यावरतून कोथिंबीर, पुदिना ह्या सगळ्या गोष्टी घाला. अवघ्या 20-15 मिनटामध्ये उकळी येईल. 5 मिनटामध्ये पाणी सगळं आटेल. 10 मिनटं तुम्ही झाकण लावून
किंवा जरा जड वस्तू काय असेल त्याच्यावर ठेवून चांगली स्टीम होऊ दिली ना, मस्त तांदूळ असा दिसेल, एकदम सडसडीत. आणि तुम्हाला मी मटणाचा पीसही दाखवते की कसा दिसतोय तो. हे बघा, यातला एक मटणाचा पीस घेऊया आपण आणि मटण एकदम अलगद शिजलेलं दिसेल तुम्हाला. म्हणजे आपलं 100% मटण शिजलेलं आहे हे दाखवते. 2 मिनटं. हे बघा, मटण बघा कसं शिजलंय. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जान्हवी यूट्यूब चॅनलला तुम्ही नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग मी.